Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे यांचा दमदाटी करतानाचा व्हिडिओ, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा रात्रीपर्यंत उशिरापर्यंत उघडी असणं, त्याचबरोबर संग्राम थोपटे यांची बनावट पोस्ट व्हायरल होणं, त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देणं, बारामतीमध्ये रात्रीच्या काळोखामध्ये पैशांचा महापूर आल्याचा आरोप करणं, या सगळ्या नाट्यानंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शांतपणे मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली आहे। सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोन महिलांमध्ये ही निवडणूक होत असली तरी सुद्धा शरद पवार आणि अजित पवार या दोन नेत्यांमध्ये बारामतीच्या वर्चस्वासाठी ही निवडणूक ओळखली जाते। त्यामुळे महाराष्ट्रासह देशभराचं लक्ष जे आहे ते बारामतीमध्ये लागलेलं आहे। परंतु आता बारामतीमध्ये मतदानाची आकडेवारी समोर आलेली आहे आणि त्यामध्ये काही तालुक्यांमध्ये मतदान हे कमी झालेलं आहे, तर काही तालुक्यांमध्ये मतदान वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण मागच्या काही निवडणुकांमध्ये जर बघितलं तर बारामती आणि इंदापूर या दोन तालुक्यांमधून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जी लीड मिळते ती लीड दौंड आणि खडकवासला या दोन तालुक्यांमध्ये जी राष्ट्रवादीची मतं कमी होतात तिथे भरून काढली जातात। परंतु आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो तालुका आहे तो इंदापूर विधानसभा मतदारसंघ, इंदापूरकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। याचं कारण सुद्धा भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे अजित पवार यांच्या सोबत आहेत। अर्थात ते भाजपचे असले तरी सुद्धा अजित पवार यांनी महायुती जॉईन केलेली आहे आणि त्यानंतर दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे इंदापुरातले दोन महत्त्वाचे नेते अजित पवार यांच्या सोबत आल्यानंतर सुप्रिया सुळे यांना इंदापुरातून लीड मिळणार का अशी चर्चा सातत्याने सुरू होती। परंतु आता इंदापुरातल्या मतदानाचे आकडे सुद्धा समोर आलेले आहेत। तिथे काहीसं मतदान वाढलेलं असलं तरी सुद्धा 2019 मध्ये इंदापुरात कुणाला लीड मिळालेली होती आणि आता वाढलेलं मतदान हे कुणाच्या पारड्यात पडू शकतं। त्याचबरोबर इंदापूर तालुका बारामती लोकसभा मतदारसंघाचं चित्र बदलणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत। नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तक मध्ये तुमचं स्वागत आहे। 2019 मध्ये इंदापुरातून कुणाला किती लीड मिळालं होतं हे समजून घेण्यापूर्वी आता इंदापुरामध्ये किती मतदान झालंय आणि किती टक्के मतदानामध्ये वाढ झाली आहे हे आपल्याला सुरुवातीला पाहावं लागेल। आता जे मतदान झालेलं आहे इंदापूरमध्ये, इंदापूर तालुक्यामध्ये 2,17,227 इतकं मतदान इंदापूर तालुक्यामध्ये झालेलं आहे। आपण एकूण टक्केवारीचा जर विचार केला तर 67.14% मतं आहे जे इंदापूरमध्ये झालेलं आहे आणि 2019च्या तुलनेमध्ये 2024 म्हणजे अर्थात यावर्षी यंदा 22,632 इतकं मतदान इंदापूरमध्ये वाढलेलं आहे। आता आपण जर बघितलं तर विधानसभा निहाय आपण जर बघितलं तर मागच्या दोन विधानसभा निवडणुकीमध्ये दत्ता भरणे जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत ते निवडून येत आहेत। हर्षवर्धन पाटील जे पूर्वी अपक्ष होते त्यानंतर काँग्रेसमध्ये गेले आणि आता ते बीजेपीमध्ये आले, ते सुद्धा या दोन विधानसभा निवडणुकीमध्ये ते पराभूत होत आहेत। परंतु आपण या दोन्ही नेत्यांमध्ये जर बघितलं तर दत्ता भरणेंना 2019 मध्ये 1,14,960 मतं मिळाली होती। हर्षवर्धन पाटील यांना 1,11,850 मतं मिळाली होती। 3110 मतांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झालेला होता। दत्ता भरणे तिथे विजयी झालेले होते। आता हे विधानसभेचं गणित सांगण्यामागचं कारण काय, तर दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे दोन्ही नेते आता अजित पवारांना साथ देत आहेत। त्यामुळं 2.5 लाखांच्या आसपासची जी इंदापुरातली जी मतं आहेत, आपण विधानसभेचा जर विचार केला तर ती अजित पवार यांच्या सोबत जाण्याची शक्यता आहे, कारण विधानसभेला या दोन्ही नेत्यांना इतकी मतं मिळालेली होती। परंतु आपण जर पारंपरिकरित्या जर इंदापूरचा ट्रेंड बघितला तर ट्रेंड हा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचं दिसतं। 2019 मध्ये इंदापूरमध्ये जे मतदान झालेलं होतं ते होतं 1,94,595 आणि त्यावेळेस सुप्रिया सुळे यांना 1,23,573 मतं मिळाली होती। तर भाजपच्या उमेदवार ज्या होत्या कांचन कुल त्यांना 52,635 मतं मिळालेली होती। त्याचबरोबर वंचितचे जे उमेदवार होते नवनाथ पडळकर त्यांना 10,558 मतं मिळालेली होती। तर सुप्रिया सुळेंना 2019 मध्ये 70,938 मतांचं लीड मिळालेलं होतं। इतकं लीड एखाद्या मतदारसंघामध्ये जर मिळालं तर ते कदाचित दुसऱ्या मतदारसंघामध्ये जे मायनस मतं असतात ते कापण्यास तिथे मदत होते। परंतु आपण इंदापूरचा सरासर जर विचार केला तर यावेळेस तिथे 22,000 मतं वाढलेली आहेत। 2.25 लाखांच्या आसपास तिथं मतदान झालेलं आहे। अर्थात आता बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार जी लढाई सातत्याने होते त्या लढाईमुळे इंदापूर कुणाला पाठिंबा देणार, इंदापूरकर कुणाच्या पाठीशी उभं राहणार, या त्याचबरोबर मतदान एकीकडे सकाळी सुरू होतं आणि दत्ता भरणे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामध्ये ते एका व्यक्तीला दमदाटी करत असल्याचं दिसून आलं होतं। रोहित पवार यांनी सुद्धा तो व्हिडिओ शेअर केला आणि त्यानंतर मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे त्या दत्ता भरणेंच्या त्या गावामध्ये गेल्या, ज्या व्यक्तीला दत्ता भरणेंनी शिवीगाळ केली त्या व्यक्तीची त्यांनी भेट घेतली होती आणि त्यानंतर सुद्धा इंदापूर तालुक्यामध्ये आपल्याला जी समीकरण आहेत, जी लाट आहे ती आपल्याला बदलत असल्याचं पाहायला मिळालं होतं। सोशल मीडियावरती सुद्धा ट्रेंड हा विषय होत होता।
परंतु हर्षवर्धन पाटील हे सुप्रिया सुळे असतील किंवा अजित पवार यांच्यासाठी महत्त्वाचे का आहेत, तर हर्षवर्धन पाटील हे माजी मंत्री आहेत. 2 विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा पराभव मात्र होतोय, परंतु त्यांची जी मतांची टक्केवारी आहे, त्यांना मिळणारी जी मतं आहेत ती अबाधित आहेत. त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही आहे. 1 लाख 1.25 लाखांची आसपास मतं ही हर्षवर्धन पाटील, तर 1.25 लाखांची आसपासची मतं ही दत्ता भरणे यांच्याकडे जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळं अजित पवार यांच्यासोबत हर्षवर्धन पाटील आहेत, परंतु दत्ता भरणे हे सुद्धा अजित पवार यांच्यासोबत आहे. त्यामुळं सुप्रिया सुळे यांच्यासाठी ग्राउंड लेवलवरती जरी स्थिती ही अनुकूल नसली तरी सुद्धा शरद पवार यांच्यासाठीची यांची हक्काची मतं सुद्धा इंदापूर तालुक्यामध्ये असते. गेल्या काही लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळं पवार विरुद्धच्या या लढाईमध्ये इंदापूर तालुका हा महत्त्वाची किंवा निर्णायक भूमिका बजावू शकतो. या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.